बारामती नगर परिषदेच्या राजकारणात आज मोठा निकाल समोर आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे। मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत सचिन सातव यांनी आघाडी कायम ठेवत विरोधकांना मोठ्या फरकाने मागे टाकले। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे। विजयानंतर समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंद साजरा केला। जनतेने विकासाच्या कामावर विश्वास टाकत सचिन सातव यांना स्पष्ट कौल दिल्याचं या निकालातून दिसून येत आहे। आता सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। आज भरपूर मताधिक्याने तुमचा विजय झालेला आहे, कसं बघताय या विजयाकडे? निश्चित मला बारामतीच्या तमाम जनतेने चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं, त्याबद्दल मी तमाम बारामतीच्या जनतेचे विनम्रपणे आभार मानतो। त्यांना कायम ऋणात राहील आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याची तो त्या बारामतीकरांच्या सर्व जनतेला ग्वाही देते। कसं बघताय 6,3 अपक्ष निवडून आलेले आहेत, 3 पक्षाच्या चिन्हावरती निवडून आले आहेत। कुठेतरी या ठिकाणी 6 जागावरती अपयश मिळाल्यामुळे कुठेतरी निश्चित या विजयाला दुःखाची किनार आहे। 6 जागा आमच्या काही ठिकाणी 3 अपक्ष आणि 3 पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत विरोधकांच्या। निश्चित याची फार मोठी खंत आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्या ठिकाणी ज्या 6 जागा पडल्या त्या ठिकाणी आम्ही निश्चित जनतेकडे पुन्हा जाऊ की ते कुठं आमच्या चुका झाल्या होत्या, कुठं आमचं काही कमतरता होती, त्या सगळ्या गोष्टी आम्ही नोंद करून पुढे त्यांच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही देतो। पण ह्या गोष्टी झघडल्यात आणि त्याचं फार मोठं दुःख आमच्यामध्ये आहे। पण निश्चित त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याची कारणामासं शोधून जनतेला न्याय देऊ। जर आपण पाहिलं तर आपल्या खासदाराला 30 ते 35 वर्षानंतर नगराध्यक्षपद मिळतंय, 5 वर्षासाठी आपण नाही 30 ते 35 वर्षांनी नाही, 2012 ते 17 मध्ये 5 वर्षासाठी 5 वर्ष, त्यावेळेस टेन्युरच 2.5 वर्षाचा होता। आता टेन्युर 5 वर्षाचा झाला। संध्याताई बोबडेला टेन्युर 5 वर्षाचा मिळाला, नंतर 7 ते 5 हे टेन्युर हा जो राज्य सरकार निर्णय घेईल नगरपालिका अधिनियमामध्ये काय काय बदल होतात त्या पद्धतीने तो टेन्युर असतो। हो निश्चित ह्याचा हे आहे की आत्ताचा जो लोकनियुक्त नगराध्यक्ष असतो त्यामध्ये संध्याताई बोबडे आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या, सौ पौर्णिमा तावरे आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या, त्यांना सगळ्यांना 5-5 वर्षाचे टेन्युर मिळाले। म्हणून आता तो 5 वर्षाचा लोकनियुक्तचा टेन्युर आपल्याला मिळालाय आणि तो कसब्याला नाही संपूर्ण बारामतीला मिळालेला आहे। त्यामुळे त्या संपूर्ण बारामतीच्या जनतेचे मी आभार मानतो। नाही गटबाजी कुठलीच नव्हती। तुम्ही बघितलं की काही ठिकाणी काही वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले, त्यामुळे हा पराभव त्या उमेदवाराला सामोरं जायला लागला। निश्चित आम्ही त्याची कारणं शोधू। गटबाजी कुठेच नव्हती। एखाद्या ठिकाणी काही कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना आम्ही कुठंतरी समजून घेण्याचा कमी पडलो असेल। तुम्ही गेल्या वेळेस बघताल तर गेल्या वेळेस जे 4 उमेदवार निवडून आलते त्यामध्ये काका आमचे स्वर्गवासी आदरणीय काका देशमुख होते, बबलू होता म्हणजे ते पिता पुत्र होते, विष्णुपंत चौधर होते आणि सुनील सस्ते होते। ते गेल्या वेळेस निवडून आले, आता ते कोणाकडले निवडून आले? आपल्या कुटुंबात चौथ्यांदा संधी मिळते। सुरुवातीला दिवंगत नगराध्यक्ष आपल्या आजोबांनी काम पाहिलं, त्यानंतर वडिलांनी काम पाहिलं, आपल्या मातोश्रींनी काम पाहिलं आणि आता आपल्या चौथ्यांदा संधी कुटुंबामध्ये मिळते, काय सांगा? निश्चित चौथ्यांदा संधी मिळाल्याबद्दल मी सर्वांचे आणि पक्षाचे आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली। पण निश्चित मी या संधीला एक आव्हान बघतो, कारण की मला ज्या वेळेस आमच्या कुटुंबाला संधी दिली त्या वेळेस बारामतीची परिस्थिती आणि आता 2025 ची बारामतीची परिस्थिती खूप वेगळी आहे। आता जवळपास बारामतीमध्ये 1,02,000 पेक्षा जास्त मतदारसंख्या आहे। लोकसंख्या तर 2011च आपल्याकडे गॅझेट आहे, अजून लोकसंख्या 2021 ची झालीच नाही कोविडमुळे। आता ती झाल्यावर आपल्याला कळेल की लोकसंख्या किती आहे। पण फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास 50,000चं आहे। 1.5-2 लाख लोकांची लोकसंख्या असलेलं फार मोठं शहर झालेलं आहे। आपण एक महानगरपालिका होण्याच्या उंबरठ्यावर 3 लाख मतदारसंख्या झाल्यावर महानगरपालिका होते। पण आपल्या शेजारचाही भाग माळेगाव असेल, इकडं वंजारवाडी असेल, हे भाग कटफळ सुद्धा असतील, हे जी बारामतीला शिव किंवा मेडद असेल, हे शिव बरोबर असल्यामुळं बारामती कुठं संपते आणि कुठं ग्रामीण भाग चालू होतो असं लक्षात येतलंय। त्यामुळं सर्वांगीण विकास करणं ही फार मोठी जबाबदारी आहे। चांगल्या पद्धतीने आदरणीय
दादांनी आणि वहिनी साहेबांनी, सुनेत्रा वहिनी साहेबांनी जो विकास केलाय त्याला आता नवीन उंचीवर नेण्यासाठी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष कटिबद्ध आहोत. काही अपक्ष विरोधकांकडनं निवडून आले त्यांनी खरं तर नाराजी व्यक्त केली, कारण अजित पवारांनी मला तिकीट फायनल केलं होतं, मात्र काही जण अजित पवारांच्या कारणात सांगून तिकीट रद्द करायला लावतात. अशी काही अजित पवारांचे जे अपक्ष राहिलेले कार्यकर्ते त्यांनी नाराजी व्यक्त केली. कसं बघताय? असं कोणच नसतं. दादा सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचं ऐकतात. सर्वच जे मागणी करतात पक्षाकडे उमेदवार ते सर्व तोलाबोलाचे असतात. ते सगळ्यात 10-15 लोकांतून एक जण उमेदवार म्हणून राहतो. 13-14 जण किंवा जे काही उमेदवार इच्छुक असतात ते नाराज होतात. कुठंतरी आम्ही ते नाराजी काढायला कमी पडलो हे सुद्धा एक कारण असेल की विरोधी उमेदवार यायचं किंवा अपक्ष उमेदवार यायचं. पॅनलमध्ये खरं तर तिकीट देताना दादांच्याकडून काही चूक झाली ना, कारण आतापर्यंत 6 उमेदवार अपक्ष हे निवडून आलेले आहेत. 6 उमेदवार अपक्ष उमेदवार निवडून आलेले नाहीत. 3 पक्षाच्या चिन्हावर उभे आलेले आहेत. त्यामध्ये बसपाचा एक उमेदवार आहे, एक तुतारीचा आहे आणि एक ह्याचा आहे रासपचा आहे. 3 राष्ट्रीय पक्ष आहेत तिन्ही आणि 3 अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत. गेल्या वेळेस 4 अपक्ष निवडून आले होते. त्याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं बबलू देशमुख, त्यांचे वडील कैलासवासी काका देशमुख, विष्णुपंत चौधर आणि सस्ते हे सुद्धा आज उमेदवार आमच्याकडे येऊन आमच्याकडेच निवडून आलेत ना. त्यामुळे त्याची काळजी करू नका. किती निवडून आलेत, जरी कुठंतरी आम्ही कमी पडलो असेल तरी आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या 5 वर्ष जो दादांनी विकास आतापर्यंत केलेला आहे त्याला अजून पुढच्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. विरोधकांकडनं राष्ट्रवादीच्या ज्या महिला शहराध्यक्ष आहेत त्यांचा देखील पराभव झाला. कुठेतरी या पराभवाचं आत्मचिंतन पक्षाच्या माध्यमातून केलं जातं. निश्चित आम्ही तो फार आम्हाला जिव्हारी लागणारा विषय आहे. निश्चित त्याच्यामध्ये आम्ही आत्मचिंतन त्या जागेबरोबर इतरही 5 जागेंचं करू. त्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टींच्या जे या पराभवाला कारणीभूत ठरले ते पक्षस्तरावर वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर त्याचा आढावा घेण्यात येईल. विरोधकांकडनं कसा फक्त बिगुन रोड करतो होता, गल्लीबोळात झाला नव्हता. आता त्या मुद्द्याकडे तुम्ही कसं घेऊन जाणार आहात, कशी भूमिका मांडणार आहात? विकास हा भिगवण रोडला झाला होता असं लोक म्हणतात. तुम्ही ज्या भागामध्ये तुम्ही माझ्या बरोबर आता पुढच्या महिनाभर मी सगळ्या पत्रकारांच्या वतीने आणि पत्रकारांच्या साक्षीने सांगतो की आपण निश्चित सगळ्या भागांमध्ये जाऊ. कुठं काय विकास झालाय हे आम्हीच तुम्हाला दाखवू आणि त्यापुढे कुठंतरी कमी झाला असेल, कुठंतरी जास्त झाला असेल, तो समतोल विकास साधण्याचा आदरणीय दादांनी सांगता सभेमध्ये सुद्धा तसा शब्द दिलेला आहे आणि समतोल विकास चालूच आहे. कुठंच असा दुजाभाव नाही. मी मगाशीच सांगितलं भिगवण रोडला जास्तीची जागा असल्यामुळं, त्या भागात शैक्षणिक संकुल असल्यामुळं, त्या भागात औद्योगिक MIDC भाग असल्यामुळं त्या भागामध्ये तो विकास दिसतो. इतर भागांमध्ये आता शारदानगरच्या रस्त्याला तिथं आपण 4 पदरीकरण करतोय. आता शारदानगर शैक्षणिक संकुल मोठ्या प्रमाणात तिथे AI सेंटर होते. हे सगळं सेंटर झाल्यावर बाळेगाव रोडला सुद्धा फरक दिसेल. इंदापूर रोडला सेंट्रल बिल्डिंग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा त्या रोडला आहे. सगळ्या आता सेंट्रल पार्क आपण त्या रोडला करतोय, तो इंदापूर रोड झाला. मोरगाव रोडला आपण मेडच्या इथं आयुर्वेदिक कॉलेज चालू केलं, तिथं आपण विकास झालेला आहे. बहरमपूरच्या रोडला पोलीस उपमुख्यालय झालं, त्या साईडला आता त्या साईडचा विकास झालाय. गुणोडी रोडला आपण मंजरवाडीला आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं तिथं मोठं बाजार म्हणजे जनावर बाजार आणि अजून काही सेंटर्स तिथं देतोय, तो समतोल विकास करतोय. तांदूळवाडीमध्येच आपण एक इंटेलिजन्सचं सेंटर आदरणीय दादांनी सांगता सभेमध्ये 23 कोटीचा प्रकल्प जाहीर केला, तिथं सुद्धा होतोय. असा समतोल विकास करणे हीच दादांचं काम आहे. दादा असा कधीही दुजाभाव करत नाही. या भागाचा विकास झाला त्या भागात हे सपशेल खोट आहे.